देऊन सांगतो म्हणला, तीर्थयात्रेत चोरी करणार नाही. महाराज म्हणले ठीक आहे. यानं शपथ घेतली, आता रोजची सवय चोरीची, पण हा म्हणला तीर्थयात्रेत मात्र चोरी करणार नाही. सगळ्या लोकांसोबत तीर्थयात्रेला आला. पहिल्या दिवशी चोरी झाली नाही, दुसऱ्या दिवशी चोरी झाली नाही, तिसऱ्या दिवशी चोरी झाली नाही, चौथ्या दिवशी सगळेजण सकाळी उठले, आपलं आपलं सामान बघतायत. कुणाचे पैसे नाहीत, कुणाची अंगठी नाही, कुणाचा बटवा नाही, कुणाचे कपडे नाहीत. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. याचं सोनं त्याच्या पेटीत, त्याचे पैसे ह्याच्या खिशात. चोरी झाली नाही, पण सामानाची आदला बदल मात्र रोज व्हायची. महाराज म्हणले कोण आहे, एवढे कष्ट का घेतय? बरं चोरी तर करत नाही, पण कष्ट चुकतेत का? याचं सोनं उचलायचं आणि त्याच्या पेटीत टाकायचं, त्याचे पैसे घ्यायचे. महाराज या रात्री झोपलेच नाही. रात्री महाराज उठले आणि बघतात तर काय, हे चोर पेटी उघडतय, याचं सोनं उचल, त्याच्या पेटीत ठेव, याचे पैसे घे, त्याच्या खिशात ठेव. महाराज म्हणले एवढे कष्ट घेतो कशाला? चोरी तर करत नाही आणि याचं सोनं त्याच्या पेटीत. चोर म्हणला काय सांगायचंय, म्हणला मी शपथ घेतली चोरी करायची नाही. दिवस कसाही जातो, पण जशी जशी रात्र होईल तसा हात मात्र थरथर कापायला लागतो. रात्रीचं काय सुचत नाही म्हणला. आणि म्हणला मग चोरी करत नाही हे कष्ट का? म्हणला तुमची तीर्थयात्रा 8 दिवसाची. म्हणला 8 दिवसानंतर परत मला माझा व्यवसाय आहे का नाही? म्हणला सवय मोडायला नको, म्हणून म्हणला ही आदला बदल करावी लागते. एकदा का चुकीच्या सवयी मित्रांनो लागल्या, त्या घालवायला हयात जाते, मग चुकीच्या सवयी मात्र मोडता येत नाही. म्हणून चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. आपल्या मनगटात रग आहे, आपल्या ताकदीचा वापर चांगल्या कामासाठी करायचा. चुकूनही आपण व्यसनाच्या आहारी जायला नको, चुकूनही आपण चुकीच्या मार्गावरती जायला नको. तर आणि तर आपल्याला आपलं नाव कमवता येईल. लाखो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आज खाशाबा जाधव महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं का नाही? आता क्रीडा दिन, आपण त्यांच्या राज्यानं क्रीडा दिन त्यांच्या काल परवापासून, कालचीच सूचना आहे की आपण तो साजरा करायला लागलो. एवढ्या वर्षांनंतर सुद्धा खाशाबा जाधव यांच्याकडे किती प्रॉपर्टी होती कुणाला माहित नाही, किती पैसे होते, किती बँक बॅलन्स होता कुणाला माहित नाही. पण कुस्तीच्या क्षेत्रामध्ये, मैदानामध्ये हा माणूस उतरला, शड्डू ठोकला आणि भारताला पदक मिळवून दिलं. आजही तुमच्या माझ्या नाव ओठांवरती खाशाबा जाधव यांचं नाव आहे. कितीतरी पैलवानांची नावं घेता येतील. मामासाहेब मोहोळ यांच्या नावानं हे संकुल सुरू झालं आणि आज या संकुलातून कितीतरी पैलवान बाहेर पडले आणि ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलं. माझा दावा आहे, जगाच्या इतिहासामध्ये साहेब तुमची संपत्ती दिसत नाही, तुमची गाडी दिसत नाही, तुमचा बंगला दिसत नाही, पण जगाच्या इतिहासामध्ये तुमचं काम मात्र कायम दिसत राहतं. आणि म्हणून आपल्या मनगटाच्या जोरावरती चांगलं काम उभं करणार आहोत का, हा प्रश्न प्रत्येक पैलवानांनी स्वतःला विचारला पाहिजे. मी ज्या नगर जिल्ह्यामधून येतो, छोटंसं गाव आहे आमचं, आणि माझ्या गावामध्ये एका माणसानं 4 कोटी रुपयाचा बंगला बांधलाय. 4 कोटी रुपयाचा बंगला, आणि सगळं गाव ते बंगला बघायला येते. आमच्या गावात एक महाराज आहेत, सगळी लोक बंगला बघायला आली, पण महाराज काय बंगला बघायला आले नाही. याला वाटलं सगळे बंगला बघायला आले, महाराज का आले नाही? मग महाराजांना गाडी पाठवली आणि म्हणला काही करा महाराज, पण माझा बंगला तेवढा बघायला या. महाराज बंगला बघायला आले, पहिला मजला दाखवला, दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले, तिसऱ्या मजल्यावर महाराजांना नेलं, आणि तिसऱ्या मजल्याची जी भिंत होती त्या भिंतीवर यानं जगाचा नकाशा लावलेला होता. महाराज म्हणले हे काय लावलं? म्हणला जगाचा नकाशा. याच्यात काय काय दिसतं? सगळं दिसतं की? म्हणला इकडे अमेरिका आहे, इकडे इंग्लंड आहे, इकडे पाकिस्तान आहे, इकडे अफगाणिस्तान आहे, इकडे श्रीलंका आहे, इथं भारत आहे. म्हणले आणि म्हणले जगाच्या नकाशात हा एवढासा भारत आणि आपला महाराष्ट्र कुठे आहे? म्हणले हा छोटा हा महाराष्ट्र आहे. म्हणले आणि आपला नगर जिल्हा, म्हणले हे बिंदू आहे ना, इथं आपला नगर जिल्हा असला पाहिजे. म्हणले आणि म्हणले आपला 4 कोटीचा बंगला, आणि म्हणला महाराज इथं जिल्हाच दिसेना झालाय आणि 4 कोटीचा बंगला कुठं नकाशात दिसतोय का?
महाराजांनी अशी पाठीव थाप मारली आणि म्हणले, राजा बंगला नकाशात दिसत नाही, पण तो कमवण्यासाठी तो अख्खं आयुष्य वाया घातलं की म्हणले. गाडी बंगला जगाच्या नकाशात दिसत नाही, पण जगाच्या नकाशात दिसतं ते काम. तुमची गाडी नकाशात दिसेल का मला माहित नाही, पण कात्रज आणि नकाशात मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल मात्र निश्चित दिसणार. जगाच्या नकाशात काम दिसतं मित्रांनो. आणि म्हणून ज्या पद्धतीनं कुस्तीच्या क्षेत्रामध्ये या संकुलचा एक वेगळा ठसा उमटवला गेला, हे संकुलचं नाव जगाच्या नकाशात दिसलं गेलं, ते इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नव्हे, इथून बाहेर पडलेल्या पहिलवानांच्या कामगिरीमुळे. इथं किती मोठी इमारत आहे आणि इथं काय सुविधा आहेत या मेन्शन केल्या जात नाहीत, पण या संकुलातून बाहेर पडणारी जी पोरं काय कर्तबगारी गाजवतात त्याच्यावरती संकुलचं नाव होणार आहे. आणि म्हणून इथून बाहेर पडणाऱ्या पोरांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कुणी उद्योगात येईल, कुणी व्यवसायात येईल, कुणी व्यापारात येईल, कुणी प्रशासनामध्ये येईल, कुणी ऑलिम्पिकमध्ये जाईल, कुणी महाराष्ट्र केसरी बनेल, पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोरांनो या कुस्ती संकुलचं नाव आपल्याला पुढे घेऊन जायचंय. यासाठी मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं काम करावं लागेल. ते काम तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करत राहाल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे, जगणं खूप सुंदर आहे. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, पण जाण्याचे संकेत मात्र 9 मिनिट पण आधी मिळत नाही. अनेक शूरवीर आले आणि गेले, त्यांची नावं सुद्धा इतिहासाला माहित नाहीत. अनेक सत्ताधीश आले आणि गेले, त्यांची ओळखही इतिहासानं ठेवलेली नाही. म्हणून आपली ओळख जर इतिहासामध्ये ठेवावी असं जर वाटत असेल तर आपल्याला आपल्या मनगटातल्या ताकदीचा वापर न्यायासाठी केला पाहिजे. आपण आपल्या ताकदीचा वापर समाजहितासाठी केला पाहिजे. आपलं ज्ञान आणि आपली ताकद जेव्हा समाजाभिमुख होते तेव्हाच लोक आपली नोंद ठेवतात. आणि म्हणून ती समाजाभिमुख असेल का, मला वाटतं येणाऱ्या काळात याच्यासाठी काम करावं. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे कोपरापासून तोडून घ्यायचे नाहीत, तर त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आपला हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिलेला नाही. या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटानं, ढगांच्या गडगडाटानं, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. राजेगडावर पोहोचले, सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू, कोंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारोळ्यात कोसळणारा तानाजी, मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और भी लढेगे म्हणणारा दत्ताजी शिंदे, आणि मोगलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना मोगलांच्या काळजाचा थरकाप उडवणारा आणि मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी, हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. या मातीत जन्माला आलेल्या ज्ञानोबा तुकोबांनी, या मातीत जन्माला आलेल्या शिवाजी राजांनी, संभाजी राजांनी इथल्या तरुणांच्या समोर एक आदर्श निर्माण करून दिला. त्या पाऊल वाटांवरून 4 पावलं आम्हाला चालता येईल का मित्रांनो, याचा विचार करा. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मला 2 प्रसंग तुमच्या समोर सांगायचे. आयुष्यात अनेक संकट येतील, त्या संकटांच्या समोर कधी गर्भगळीत होऊ नका. कधी संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहा, तर कधी संकटांना मिश्किलपणे सामोरं जा. प्रत्येक संकटाला अशी टक्कर मारत बसू नका. कधी कधी संकटाला वळसा घालून निघून जा. प्रत्येक संकटाच्या नादाला लागायचं नसतं. काही गोष्टींना वळसा घालून निघून जा, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा, आणि वेळ प्रसंगी जर वेळ आलीच तर संकटासमोर 2 हात करायला मागे पुढे बघू नका. शिवाजी राजांच्या आयुष्यातला एक प्रसंग मला तुम्हाला सांगायचा. आज मी बघतो छोट्या छोट्या संकटांच्या समोर लोक गर्भगळीत होतात, आत्महत्यांचा मार्ग स्वीकारतात. शिवाजी राजे 23 किल्ले मिर्झा राजेला दिले.
एक एक किल्ला मिळवण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी रक्त सांडलं आणि वेळ आली आणि शिवाजी राजांनी तहामध्ये 23 किल्ले देऊन टाकले मिर्झा राजेला. आणि नुसते किल्ले दिले नाहीत, औरंगजेबाला भेटायला गेले. बरं, एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आता मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय सांगितलं असेल शिवाजी राजांनी संभाजी राजांना? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीनं जगाला शिकवावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थोरड्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यू पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यू नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना पोरांनो, ही आपल्या नसानसात असली पाहिजे. अहो, शिवाजी राजांचा अपमान झाला औरंगजेबाच्या दरबारात. शिवाजी राजांना असं सरदाराच्या रांगेत उभं केलं. परकीयांच्या गोटात आग्र्यामध्ये आपला मुलूक नाही, आजूबाजूला औरंगजेबाचं सैन्य. आतापर्यंत औरंगजेबाच्या दरबारात कुणीच आवाज उंच करून बोललेलं नव्हतं. शिवाजी राजे अपमान सहन करत नाहीत. रामसिंगाला जाब विचारला, आम्हाला इथं अपमान करायला तुम्ही बोलवलंय? आणि एवढंच नाही, औरंगजेबाच्या दरबारातला नियम होता, मुजरा करायचा आणि 10 पावलं मागे यायचं, पण पाड दाखवायची नाही. एकमेव राजा आहे शिवाजी, ज्यानं औरंगजेबाच्या दरबारात पाड दाखवली आणि सभागृह सोडलं. औरंगजेबाच्या दरबारात मर्दुमकी गाजवणारा राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी राजे आहेत. आणि हे बघतोय कोण? सोबत आलेले एवढेशे संभाजी राजे बघतायत. अरे आपला बाप काय वाघासारखा जगला, आपला बाप काय स्वाभिमानानं जगला. शिवाजी राजांनी संभाजी राजांना बोलण्यातून स्वाभिमान शिकवला नाही, आपल्या जगण्यातनं स्वाभिमान शिकवला. ताई, आपण संभाजी राजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावं लागतं. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. आपण पोराला सांगायचं व्यायाम कर, बाप दिवसभर मोबाईल मध्ये. आपण पोराला सांगायचं व्यसन करू नये, बापच पोराला सांगताय जा चुलीव सिगरेट पेटून आण. पोरगा आपल्या पुढचं आहे, ते असं येतंय सिगरेट घेऊन जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतं, जादूगार बाप भेटलाय, कानातनं धूर काढतो. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. म्हणून येणाऱ्या काळात या पोरांच्या बाबतीमध्ये नेमका कोणता विचार पेरायचा, मला वाटतं ते ठरवावं लागेल. अरे काय संभाजीराजे जगले. आज हनुमंतरायाची इथं श्रावणी पूजेच्या निमित्तानं इथं सुंदर पिंड तयार केली, इथं सुंदर हनुमंतरायाच्या मूर्तीचं पूजन केलं गेलं. आज मारुतीरायाचं मंदिर प्रत्येक गावागावात आहे, प्रचंड ताकद आहे. रावणही शूर होता, रावण काय कमी ताकदीचा होता का? पण कुठं गावागावात रावणाचं मंदिर झालं का? ताकद तर रावणात पण होती. रावणानं तर कैलास पर्वत उचलला होता शंकराला खुश करायला. पण तरी सुद्धा ताकदीचा जिथे जिथे विचार होतो, जिथे जिथे शक्तीवर बोललं जातं, तिथे तिथे मारुतीरायाची पूजा होती. त्याचं कारण एकच आहे,
मारुतीरायाच्या ठिकाणी असणाऱ्या ताकदीचा वापर सीतामाईला सोडवण्यासाठी झाला आणि रावणाकडच्या ताकदीचा उपयोग हा सीतामाईला पळून नेण्यासाठी झाला. जिथे जिथे ताकदीचा वापर चांगल्या कामासाठी होतो त्याचीच इतिहास नोंद ठेवतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर कितीतरी ताकदीवाले खितपत पडले जेलमध्ये, त्यांची नावाची नोंद इतिहासात वाईट कामांसाठी झाली. चांगल्या कामासाठी जर आपली नोंद व्हावी असं वाटत असेल तर त्याचा वापर सुद्धा चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. आता शेवटचे 5 मिनिट मी तुमच्याशी बोलणार आहे. आवाजाची अडचण आहे मला माहित आहे, आमचे फाले साहेब वगैरे ही सगळी मंडळी आलीत ऐकायला, पण आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही. जरा आवाजाची अडचण आहे म्हणून जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पण एक प्रसंग मात्र मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. रावण किती शूरवीर होता. रावणानं सगळे देवबंदीवासात टाकले होते, इतका रावण शूरवीर होता. पण रावणाला मारलं कुणी? प्रभू रामानं रावणाला मारलं. आणि ज्या वेळेस रावण मेला, प्रभू राम असे पाठ मोरे बसलेले होते आणि रावणाची पत्नी आहे मंदोदरी. मंदोदरीला वाटलं दशानंद लंकेश रावण याला मारणारा राम नेमका काय हे बघायला आपण गेलं पाहिजे, आणि रावणाला मारणारा राम नेमका कसा आहे हे बघण्यासाठी मंदोदरी गेली. राम असा बसलेला आहे, मागून मंदोदरी आली आणि मंदोदरीची सावली रामाच्या अंगावर पडली. कोणत्या तरी स्त्रीची सावली अंगावर पडली हे बघितलं. राम ताट दिशी उठून उभा राहिला, नमस्कार केला आणि विचारलं, माते आपण कोण आणि इथे येण्याचं प्रयोजन का? तेव्हा मंदोदरी म्हटली, प्रभू मी बघायला आलते एवढ्या शूरवीर रावणाला मारणारा राम नेमका कसा आहे, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. वल्कल परिधान केलेल्या सीतामाईला पळून नेण्याचा मोह ज्याला सोडता आला नाही तो रावण कुठं, आणि परस्त्रीची नुसती सावली अंगावर पडली तरी उठून उभा राहून नमस्कार करणारा राम कुठं, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुम्ही 2 पैलवान असे चौकात उभे आहेत आणि तुमच्या समोर एखाद्या मुलीची जर छेडछाड काढली जात असेल आणि तुमचे हात जर पुढे शिवशिवणार नसतील तर आपल्याला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही. तुम्ही बसमध्ये चढलेला आहात, बसमध्ये गर्दी आहे आणि गल्लीतली एखादी पोरगी जर बसमध्ये आली आणि तिला जर तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटलं नाही, तुमच्याकडे बघून जर एखाद्या मुलीला असुरक्षित वाटत असेल तर तुम्हाला पैलवान म्हणून घ्यायचा अधिकार नाही. कोणत्याही पोरीला आपल्याकडे बघितल्यानंतर सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे माझ्या गावातला पोरगा आहे, माझ्या गावातला पैलवान आहे, इथं मी सुरक्षित आहे, ही भावना तुमच्याकडे पाहिल्यानंतर मुलींना वाटली पाहिजे. मला वाटतं ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपल्या ताकदीचा आपल्याला गर्व असावा. तुम्ही तुमच्या कष्टाने मिळालेल्या मेहनतीची फळं निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळात मिळतील. आज तुमच्या समोर विजयभाऊ चौधरी, सुजयदी तनपुरे अशा अनेक आदर्श, या मामासाहेब मोहोळ तालमीतनं बाहेर पडलेले अनेक आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहेत. पोरांनो, या आदर्शांवरती तुम्ही येणाऱ्या काळामध्ये चालत राहावं. तुम्ही महाराष्ट्र केसरी झालात, हिंद केसरी झालात, ऑलिम्पिकमध्ये काही नाव मिळवलं, स्पर्धा परीक्षांमधून काहीतरी वेगळं करू शकलात. मित्रांनो, ज्या दिवशी असं यश मिळवाल, खाशाबा जाधव यांची मिरवणूक निघाली होती, 151 बैलगाड्या होत्या. त्या काळात पैसे बिसे लय नव्हते, पण 151 बैलगाड्या निघाल्या होत्या त्या सगळ्या मिरवणुकीला. मला आठवतंय अशोक शिर्के महाराष्ट्र केसरी झाले, लिंबीमधून मिरवणूक निघाली होती, ती चांदीची गदा बिदा खांद्यावर, तो पहिलवान. अरे काय रुबाब आहे, काय पहिलवानांचे फोटो असे घरात पिढ्यान पिढ्या चालत आलेले आहेत की अरे हे आमच्या घरातला पहिलवान होता. अरे त्या मातीत घामाघूम झालेला पोरगा, लाल माती अंगावर लागली. कोणत्याही कॉस्मेटिक प्रोडक्ट मध्ये एवढी ताकद नाही जेवढी लाल मातीमध्ये, की जी तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या तब्येतीवर एक वेगळी चमक निर्माण करते. मला वाटतं ह्या लाल मातीचा आदर्श तुम्ही तुमच्या कायम मनामध्ये ठेवावा आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळात चालत राहावं अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे महेश भाऊ मोहोळ आणि पंकजदादा हरपुडे यांचं आणि माझं गेल्या 1 वर्षापासून चाललं होतं की कधीतरी तालमीत यायचं आणि इथल्या मुलांसोबत संवाद साधायचा. मी पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करेल, व्यसनाच्या नादी लागू नका. तुमची थंडाई, तुमचं बदाम, तुमची तुपातली भाजी हा आदर्श घराघरात गेला पाहिजे. तुमचा आहार घराघरात पोहोचला पाहिजे. मोबाईल पासून पिढी मुक्त होऊन
मामासाहेब मोहोळ तालीम संकुलात इथली पोरं इंजिनिअरिंगची पोरं बघायला आली पाहिजेत. अरे पहिलवान काय करते नेमकं, काय तब्येत आहे, हे आजूबाजूच्या पोरांना हेवा वाटला पाहिजे. असं संकुल आणि असा कारनामा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तयार कराल अशी अपेक्षा बाळगतो. नाहीतर एक दिवस लांडगे साहेब असं येईल, आपल्याकडे अनेक पैसे असतील पण आपल्याकडे आरोग्य मात्र राहिलेलं नसेल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील. बरं त्या गोळ्या कधी कोणत्या खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही. 5वीला जशी सटवाई पुसताना तशी चीप पुजायची एक, ती चीप अशी मनगटात टाकून द्यायची. आईनं सकाळी कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 4 त्या, आणि बापानं एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी आपोआप रक्तात सर्क्युलेट होत चालेल. विज्ञान तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं असेल. आणि त्या चीप लय महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत आणि एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात मिळतील. आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला ती मिळून जाईल. इथपर्यंत आरोग्य येऊ नये यासाठी आपण येणाऱ्या काळात पुढाकार घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. मामासाहेब मोहोळ तालीम संकुल आपण ज्या पद्धतीनं काम करत आहात त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. पैलवानांची ही संख्या आणि पैलवानांचा महाराष्ट्र हा बिरुद भारतानं कायम खांद्यावरती मिरवला आहे, तो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मिरवत राहील अशी आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. शिवाजी संभाजीराजांचा हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राची जाणीव प्रत्येक पैलवानाच्या मनगटात कायम राहील. आपल्या नसानसामध्ये छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे यांचा धगधगता इतिहास कायम राहील अशी अपेक्षा बाळगून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.